नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत होतो या ठिकाणी आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमधील लास्टचं सेक्शन नॉवेल. आता यामध्ये आपण आपल्या पहिल्या 2 नॉवेल्स या बघितलेल्या आहेत. आज आपण बघणार आहोत आपली तिसरी नॉवेल, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. खरं पाहता आपल्याला या ठिकाणी काही चॅप्टर्सच अभ्यासायला आहेत, पण ते चॅप्टर पण कधी कळतील जेव्हा संपूर्ण नॉवेलचं विश्लेषण आपल्याला माहिती असेल, तेव्हाच आपण काय करू शकतो, त्यातले प्रश्न विचारलेले हे आपण सांगू शकतो. जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा होईल, परंतु एकाच व्हिडिओमध्ये मी काही नोट्स आणि पूर्ण विश्लेषण हे कव्हर केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर वर्ल्ड टूर 80 डेजमध्ये कंप्लीट होत असेल तर आपण सुद्धा आपला हा जो काही नॉवेल आहे तो एका व्हिडिओमध्ये नक्कीच संपवू शकतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. द वर्ल्ड अराउंड इन 80 डेज. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही या नॉवेलचं कव्हर पेज आहे. आता खरं तर तुम्ही सर्च केलं तर खूप सगळे कव्हर पेज बघायला मिळतील, कारण वस्तुस्थिती ही आहे की या नॉवेलचे जे रायटर आहेत वर्नेगू, हे जे रायटर आहेत ना, हे खूप फेमस रायटर आहेत. तुम्ही यांच्याबद्दलची माहिती स्क्रीनवरती बघू शकत असाल. एक फ्रेंच नॉवेलिस्ट आहेत, प्ले रायटर आहेत, पोएट आहेत आणि नॉवेलिस्टसुद्धा आहेत. आता त्यांचं बहुतांशी जे लिखाण आहे ते सायंटिफिक किंवा मग ॲडव्हेंचरस या पद्धतीचं लिखाण असतं. त्यामुळं त्यांच्या ज्या 3 नॉवेल्स आहेत इथं पुढे दिसत असतील बघा. द जर्नी टू द सेंटर ऑफ अर्थ 1864ला रिलीज झाली. 20,000 लँग्वेज अंडर द सी अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या खूप फेमस नॉवेल्स आहेत. त्याचबरोबर पूर्ण युरोपमध्ये आणि फ्रेंचमध्ये या लेखकावरती प्रेम करणारे खूप वाचक आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगू का, तर जगातला 2ऱ्या नंबरचा हा लेखक आहे की ज्यांच्या जे लिखाणाचं भाषांतर हे अनेक भाषांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे गुगलवरती सर्च करता तेव्हा म्हणजे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, तेव्हा कव्हर पेजसुद्धा तुम्हाला काय मिळतात वेगवेगळे, कारण ते भाषांतरित असल्या कारणामुळं. वेळ न करता आपण पुढे जाऊयात. आता या ठिकाणी ही जी नॉवेल आहे या नॉवेलचे कॅरेक्टर्स तुम्हाला दिसत असतील. काही मेजर आहेत आणि मायनर आहेत. मायनर जे आहेत ते अगदी खूप स्लाइटली आलेले आहेत. ते का आहेत ते तुम्हाला कळेल, पण जे मेजर 4 आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यातले पहिला आहे फिलियास फॉग, सेकंड आहे पासपेट आउट, नेक्स्ट आहे ऑधा आणि 4th आहे डिटेक्टिव्ह फिक्स. चला तर मग आपण बघूयात या ठिकाणी एक एक कॅरेक्टरिस्टिक समजून घेऊयात. एक्झाममध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिकबद्दल सुद्धा विचारलं जाईल. तुम्हाला कॅरेक्टरचा फोटो आणि सोबत या ठिकाणी काही पॉईंटसुद्धा दिलेले आहेत त्या कॅरेक्टरिस्टिकचे. तुम्ही काय करायचं आहे, हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तयार केलं ना तरीसुद्धा तुम्ही छान उत्तर लिहू शकता. म्हणजे त्या कॅरेक्टरबद्दल जर कॅरेक्टरिस्टिक विचारलं तर तुम्हाला तिथं आन्सर देता येईल. आता आपले फिलियास फॉग जे आहेत ते स्क्रीनवरती दिसत आहेत, त्यांचा फोटो. तर या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते आहेत प्रोटॅगनिस्ट आहेत, खूप डॅशिंग आहे. त्याचबरोबर त्यांनी एक चॅलेंज घेतलेलं आहे 80 डेजमध्ये वर्ल्ड टूर करायचं. इंटेलिजंट खूप आहेत, डिसिप्लिन्ड आहेत. त्याचबरोबर ते आपल्या म्हणजे एम बाबतीत खूप फोकस आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हुशार आणि पंक्च्युअल आहेत. खरं तर ते हुशार कसे आहेत, काय आहेत हे पूर्ण स्टोरी बघताना किंवा नॉवेल बघताना तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांची अजून एक जर त्यांच्या फीचर सांगायचं झालं तर ते खूप श्रीमंत आहेत, पण त्यांना सिंपल आणि एकांतात राहायला आवडतं. सॉलिटरी म्हणजे एकांतात, अगदीच एकटं एकलकोंड असं नव्हे, पण एकांतात राहायला त्यांना आवडतं. ते फारसे सोशल नसतात आणि त्यांची रेग्युलर व्हिजिट ही रिफॉर्मर क्लबवरती असते. आता रिफॉर्मर क्लब म्हणजे काय, की एक असा क्लब जिथे त्या पूर्ण शहरातले खूप श्रीमंत लोक एकत्र येतात. म्हणजे काही ठराविक लोक एकत्र येऊन एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा म्हणा, किंवा जसं इथं आपल्या छोट्या छोट्या भिशी असतात की नाही तसं, किंवा मग आपल्या सामाजिक काही छोट्या छोट्या संस्था असतात, तर त्या संस्थेमध्ये आपण आपलं सदस्यत्व नोंदवतो आणि आपली बांधिलकी दाखवतो. सेम तसं रिफॉर्मर क्लबवरती हे जायचे. त्याच्यानंतर यांनीच काय केली होती, ती पैज घेतलेली होती. आता ती पैज कशी घेतली, काय घडला प्रसंग, हे पूर्ण नॉवेलमध्ये पुढं कळेल. सध्या तरी फिलियासबद्दल तुम्हाला इतकी माहिती पुरेशी आहे. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण नॉवेलची जी हिरोईन आहे पुढची ती म्हणजे ऑधा. आता ही जी आहे
ती इंडियन प्रिन्सेस आहे. आता ही या आपल्या फिलियासला कशी भेटते, तर त्या पूर्ण टूरमध्येच त्यांना ती भेटणार आहे. 80 डेजचा जो प्रवास ते करत असतात तेव्हाच. पण असं काय घडतं जेणेकरून ती त्यांना भेटते, हे पुढं पण प्रसंग बघूयात. त्याच्यानंतर ती फॉग बरोबर जिथूनही भेटते. तिनं तो प्रवास केलेला आहे. खूप काइंड हार्टेड आहे, हंबल आहे ही लेडी. त्याच्यानंतर ती ती नंतर फॉगच्या काय करते, प्रेमात पडते. आता पुढे आहे आपला नेक्स्ट जो कॅरेक्टर आहे तो म्हणजे पासपेट आउट. आता हे जे आहेत ते फिलियासचे सर्वंट आहेत. आता फिलिसचे म्हणजे फॉगचे सर्वंट आहेत, पण त्याचबरोबर खूप लॉयल आणि केअरिंग आहे. पुढे तुम्हाला जाणवेल नॉवेल वाचताना किंवा रीड करताना. तुम्ही जेव्हा रीड कराल ही नॉवेल तेव्हा लक्षात येईल की अगदी सावलीसारखा आपल्या पूर्ण मालकाच्या बरोबर एकदम प्रामाणिक असणारा हा नोकर आहे. त्यांची काळजी घेतो आणि हा सुद्धा त्यांच्यासोबत पूर्ण टूरमध्ये त्यांच्यासोबत आहे. पुढे आहे डिटेक्टिव्ह फिक्स. आता डिटेक्टिव्ह फिक्स जे आहेत त्यांना सुरुवातीपासूनच म्हणजे इथं सांगितलेलं आहे की त्यांचं प्रोफेशन तर डिटेक्टिव्ह आहे, पण त्यांना असा संशय आहे की इंग्लंडमध्ये एक बँक रॉबरी झालेली आहे आणि ती रॉबरी जी आहे ती आपल्या फॉगनी केलेली असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळं ते पूर्ण प्रवासभर म्हणजे 80 दिवसांचा जो प्रवास आहे त्या पूर्ण प्रवासामध्ये ते याला आपल्या फॉगला फॉलो करत राहतात आणि इनडायरेक्टली त्यांचाही 80 दिवसाचा प्रवास हा होतो. पण एवढ्यामध्ये ते का फॉलो करतात, त्या पाठीमागं कारण काय, मग त्यांनी अरेस्ट का केलं नाही, जर त्यांना एवढा डाऊट होता तर, हे सगळं आपण नॉवेलमध्ये पुढे बघणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी नॉवेलबद्दल थोडक्यात या ठिकाणी बघू शकत असाल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नॉवेलची पूर्ण समरी. दिस नॉवेल इज ॲडव्हेंचरर. आता ॲडव्हेंचर नॉवेल याचा अर्थ काय, तर ही जी नॉवेल आहे ती काही रिअल स्टोरी नाही आहे. तुम्ही याच्या आधीचं बघितलं टू सर विथ लव, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल होती, होय की नाही. आता ह्या नॉवेलचा प्रकार काय, ॲडव्हेंचर नॉवेल. आता ही सुरुवातीला जेव्हा पब्लिश झाली होती तेव्हा सिरीजमध्ये झाली होती, पार्ट 1 पार्ट 2 या पद्धतीने. ती कधी झाली होती, 1872ला झाली होती. नंतर बुक फॉर्ममध्ये ती कधी आली, 1873ला आली. ओके. आता याच्यामध्ये जे आपले फॉग आहेत ते आपल्या सर्वंट बरोबर एक बेट घेतात आणि ती बेट जी आहे ती कंप्लीट करतात आणि ते जिंकतात सुद्धा. आता जिंकतात हे सुरुवातीलाच कळलेलं आहे, पण ते करत असताना त्यांच्या पूर्ण त्या जर्नीमध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात. आता त्या कुठल्या आहेत, काय आहेत, हे आपण सविस्तर आपल्या नॉवेलमध्ये बघूया. आता या नॉवेलच्या अनुषंगाने किंवा या नॉवेलवरती आधारित मूवीज सुद्धा निघालेल्या आहेत व त्यासुद्धा वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत. स्क्रीनवरती मी सुद्धा एका मूवीचाच पोस्टर जो काही आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूयात नॉवेलला. आता हे आपले जे फॉग आहेत ते पूर्ण 80 डेजमध्ये जग प्रवास करत असताना त्यांनी एक टाईम टेबल शेड्यूल ठरवलं. ते कुठं कुठं गेले काय, तर याचं एक टाईम टेबल या ठिकाणी तुम्हाला या मॅपवरती दिसत असेल आणि एका चार्टमध्ये सुद्धा मी दाखवते तुम्हाला. पण त्याआधी रिफॉर्म क्लबवरती तुम्ही बघू शकत असाल की काही लोक काही सामाजिक विषयावरती असेल किंवा एक नुकतीच घडलेली एखादी घटना असेल सामाजिक लेवलवरती, तिच्यावरती काय करत असतात, चर्चा वगैरे करत असतात किंवा आर्थिक धोरण असतील, शासनाची काही योजना असतील त्याबद्दल सुद्धा या रिफॉर्म क्लबवरती चर्चा होत असते. आणि या रिफॉर्म क्लबवरती आपला जो हिरो आहे फॉग तो नियमित जात असतो. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकत असाल, इथं टाईम टेबल तुम्हाला दिसत आहे. पहिला तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पॉज करून या ठिकाणी बघू शकता की सुरुवातीला लंडनमधून निघाल्यानंतर सुएज म्हणजे इजिप्तला गेले, तिथून बॉम्बे आणि बॉम्बेतून कलकत्ता. आता इथं कलकत्ता असंच दिलेलं आहे, पूर्वी कलकत्ता असंच म्हटलं जायचं. ठीक आहे. आता इथं डे सुद्धा सांगितले, 7 डे, 13 डे अँड 3 डे. ओके. तर तुम्ही पुढे बघू शकत असाल, कलकत्त्यावरून ते कुठं गेले, हाँगकाँग. हाँगकाँगवरून परत जपान म्हणजे याकोहामा. त्याच्यानंतर जपानमधून सॅन फ्रान्सिस्को, युनायटेड स्टेट, तिथून मग परत न्यूयॉर्क आणि मग लंडन. असा टोटल 80 डेजचा जो काही प्रवास आहे तो या ठिकाणी आपल्या हिरोने केलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण पूर्ण नॉवेलच्या अनुषंगाने जाऊयात. तर सुरुवातीला सांगायचं हे आहे की आपला हा जो नॉवेलमधला मेन कॅरेक्टर आहे फिलियास, याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुरुवातीलाच आपण बघितलेलं की खूप वेल्दी आहे, श्रीमंत आहे आणि खूप
एकांतात राहणार आहे, खूप सिंपल आहे, फार सोशल नाही आहे. या गोष्टीमुळं होतं काय, की त्यांच्या पूर्ण स्वभावाबद्दल लोकांमध्ये, त्या शहरातल्या लोकांमध्ये थोडक्यात नाराजी आहे. इवन ते ज्या रिफॉर्म क्लबवरती जातात, त्या रिफॉर्म क्लबवरती क्लबमध्ये असणाऱ्या इतर लोकांना सुद्धा यांचं जे नेचर आहे ते आवडत नाही आहे. त्यांना असं वाटतं की त्या क्लबमधून फॉगला काय करावं, काढून टाकावं. पण तसं विशेष काही कारण मिळत नाही. कारण मध्यंतरी फीसुद्धा म्हणजे सदस्यत्वाची जी वार्षिक वर्गणी असते, ती वर्गणीसुद्धा त्यांनी वाढवून बघितली. पण तरीसुद्धा फॉगला काही फरक पडला नाही. खरं तर फॉग हा खूप डिसिप्लिन्ड होता आणि खूप ज्याला आपण म्हणतो की इतरांच्या नसत्या कुचाकळ्यांमध्ये न पडणारा होता. मग म्हणून कदाचित इतर लोकांना त्याच्याबद्दल जेलसी होती. आता मिस्टर डिटेक्टिव्ह फिक्स जे आहेत, त्यांचं एक्झॅक्टली तेच झालं. त्यांचे त्या म्हणजे जे डिटेक्टिव्ह फिक्स आहेत, त्या डिटेक्टिव्ह फिक्सला कुणीतरी म्हणजे ऑलरेडी डिटेक्टिव्ह फिक्सला फॉगबद्दल थोडीशी नाराजी होतीच. पण ती नाराजी अजून वाढवण्याचं काम या फॉगच्या रिफॉर्मर क्लबवरच्या काही सदस्यांनी केलं आणि त्यांनी त्यांना भडकवलं. आता पूर्ण या 80 डेजच्या प्रवासामध्ये म्हणून तर प्रत्येक वेळेस अडचण म्हणून समोर उभारत राहिला हा फिक्स. पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर आता ही बेट नेमकी तयार कुठून झाली, कशामुळे झाली, काय घटना घडली? रिफॉर्म क्लबवरती जेव्हा हे लोक एकत्र यायचे, तेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा होत होती. एके दिवशी जेव्हा फॉग त्या क्लबवरती गेल्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की आपण काय करतोय, वार्षिक वर्गणी फी वाढवतोय. मग ही गोष्ट त्यांना माहिती होती फॉगला, की फॉगचं येणं त्या क्लबवरती बंद करण्यासाठी ते लोक वर्गणी वाढवतात. पण फॉगला तसा फारसा फरक नाही पडला. तेवढ्यात एक क्लबमधली सदस्य एक पेपर घेऊन येतात आणि त्याच्या न्यूजपेपर घेऊन येतात आणि त्या न्यूजपेपरमध्ये असं सांगितलं, म्हणजे एक अशी बातमी असते की इंडियामध्ये एक अशी रेल्वे तयार होती किंवा असं रेल्वे तयार करण्याचा एक असा प्रकल्प तयार गेलेला आहे की ज्याच्यामधून तुम्ही 80 दिवसामध्ये जगप्रवास करू शकता. हे काही खरं आहे का? आणि भारत हे करू शकतो का? एवढं सोपं आहे का? याबद्दल ती व्यक्ती अगदी चरफटतच तो डेली जो काही न्यूजपेपर आहे, ती व्यक्ती ती घेऊन येते. घेऊन आल्यानंतर आपले जे फॉग आहेत त्यांना ते ऐकल्यानंतर ते 1-2 मिनिटं विचार करतात, म्हणतात हो हे शक्य आहे. असं होऊ शकतं. 80 डेजमध्ये जगप्रवास करणं ही काही म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, असं होऊ शकतं. हे काही अशक्य नाही आहे. ही शक्य असणारी गोष्ट आहे. ते त्या क्लबमधले इतर माणसांबरोबर त्यांची थोडीशी वैचारिक मतभेद झाली. आता लेखकाला फॉगला असं वाटतं, की हो हे शक्य आहे. पण इतर सदस्यांना वाटतं, की ते शक्यच नाही आहे. मग इतर सदस्य सगळे मिळून काय म्हणतात, की जर समज या ठिकाणी तू जर म्हणजे पैज लावायची आणि तू स्वतः आम्हाला 80 दिवसामध्ये जगप्रवास करून दाखवायचास आणि जर हे शक्य झालं, तर मग आम्ही तुला मानू. म्हणजे तू जे म्हणतोयस ते आम्हाला पटेल. पण जर समज हे जर शक्य नाही झालं, तर मात्र तुला हा रिफॉर्म क्लब सोडून जावा लागेल. इतकंच नव्हे, तर तुझं जे घर आहे ते विकावं लागेल. शिवाय 20,000 पाउंड जे आहेत, ते तुला काय करावे लागतील, पे करावे लागतील. म्हणजे एकूण काय, की हा एक तुम्हाला लक्षात आलं असेल, की हा एक प्लॅन असेल म्हणा त्या लोकांचा, त्या पूर्ण रिफॉर्म क्लबमधून आपल्या फॉगला काढून टाकायचा किंवा इतर काही. पण फॉग तर अनभिज्ञ होता. त्याला या गोष्टीशी काही फरकच पडत नव्हता. त्यांनी ही गोष्ट मान्य केली, की हो 80 डेजमध्ये आपण प्रवास करूयात. जेव्हा ते प्रवासाला निघतात, आता त्याच्यामध्ये त्यांचा जो नोकर आहे, पासपेटआउट, हा नोकर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गेलेला आहे. आता तिथं गेल्यानंतर त्यांनी प्रवासाला सुरुवात केल्याच डिटेक्टिव्ह फिक्स येऊन त्यांना भेटतो आणि ते म्हणतो की असं एक बँक रोबरी झालेली आहे. काही महत्त्वाची कागदपत्र लॉकरमधून गहाळ झालेले आहेत आणि मला शंका आहे की ते तुम्हीच तो दरोडा टाकलेला आहे. तेव्हा फॉग त्यांना एकच उत्तर देतात, की तुमच्याकडे माझ्यासाठीचं अरेस्ट वॉरंट असेल तरच तुम्ही मला अटक करू शकता, अन्यथा नाही. असं म्हणून ते तिथून निघून जातात. पण डिटेक्टिव्ह फिक्सच्या डोक्यातून मात्र ही गोष्ट जात नाही. जसं ते प्रवासाला सुरुवात करतात, प्रवास करत करत ते इंडियामध्ये येतात. इंडियामध्ये आल्यानंतर ते जेव्हा रेल्वेने प्रवास करणार असतात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं, की भारतातल्या त्या रेल्वेचं काम अजून सुरू आहे.
त्यामुळे त्यांना तो रेल्वेतला प्रवास हा मध्येच सोडावा लागतो आणि ते काय करतात, हत्तीवरून काही वेळ प्रवास करतात. हत्तीची सवारी करत असतानाच जंगलामध्ये त्यांना ही ऑदा भेटते. आता ही राजकुमारी आहे. हिचं लग्न झालेलं आहे आणि हिचा जो काही पती आहे तो एका युद्धामध्ये वारलेला आहे. आता ही खूप मॉडर्न विचारांची आहे. हिचा भाऊ जो आहे तो हाँगकाँगमध्ये राहतो. आता ही मॉडर्न विचारांची आहे. हिला खूप शिकायचं आहे. हिच्या वडिलांना असं वाटतं की मुलींनी शिकणं हे गुन्हा आहे. त्याच्यामुळे ते स्वतः तिला आपल्या घरी आणतात आणि आपल्या राजवाड्यातच तिला एका कैदखान्यामध्ये टाकतात. पण ती तिथून सुटून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. अत्यंत धाडसी, शूर असणारी ही ऑदा एका जंगलामध्ये शिपायांबरोबर या ठिकाणी लढत असतानाच बेशुद्ध पडते आणि ते तिला काय करतात, बग्गीतून घेऊन जाणार असतात. बग्गी वॅगनार, छोटीशी घोडागाडी. तर ती जेव्हा त्या घोडागाडीमध्ये अनकॉन्शियस कंडिशनमध्ये असते तेव्हा तिला फॉग बघतो आणि जो या ठिकाणी हत्तीचा जो मालक आहे त्याच्याकडून या आपल्या फॉगला सगळी माहिती कळते. मग फॉग ठरवतात की तिला मदत करायची. त्यांना पासपेट आउट खूप सांगतो की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण जर हे करत बसलो तर पुढे वेळ होणार आपल्याला. पण तरीही फॉग ऐकत नाहीत आणि ते काय करतात, या ठिकाणी तिला वाचवतात आणि त्यांच्या कचाट्यातून ते तिला घेऊन येतात. जसं ते तिच्यासोबत पुढचा प्रवास सुरू करतात तेव्हा ती शुद्धीत येते आणि सगळी हकीकत ती त्यांना सांगते. तिला सुरुवातीला खूप आश्चर्य वाटतं की अनोळखी लोकांनी माझी मदत केली. ती त्यांना सांगते सुद्धा, हरकत नाही आणि मी काय करेन, पुढे हाँगकाँगला माझ्या भावाकडे मी उतरेन. मग आता तिथं नवीन कहाणी, तिथं तोही तिला साथ देत नाही, सोबत देत नाही. मग आता ही जबाबदारी कुणाची आहे, आता फॉगची आहे. ती पूर्ण प्रवासभर फॉग बरोबर असते. आता जेव्हा लिव्हरपूलला ते येतात तेव्हा तिथं आल्यानंतर डिटेक्टिव्ह फिक्स याच्याकडे अरेस्ट वॉरंट असतं. आता तो काय करतो, त्या अरेस्ट वॉरंटच्या आधाराने आपल्या फॉगला अटक करतो आणि कैदखान्यामध्ये टाकतो. आता तिथं कैदखान्यामध्ये कैद झाल्यानंतर त्याला त्याची एक लास्टची ट्रेन असते. ती ट्रेन ही तो पकडून लंडनला जाणार असतो. पण गंमत बघा, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रवास करत हा फॉग आलेला आहे. पण अगदी शेवटी येऊन तो एका मोठ्या अडचणीमध्ये आणि एका धर्मसंकटामध्ये सापडतो. तिथं आल्यानंतर त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे की तो गुन्हेगार नाही आहे किंवा त्यानं बँक रॉबरी केलेली नाही आहे. पण आता त्याच्याकडे काहीही पर्याय नाही. त्यामुळे तो शांतपणे स्वतःला सरेंडर करतो. ठीक आहे, जे होतंय ते होऊ दे असं म्हणतो. आता मात्र या ठिकाणी थोड्या वेळाने डिटेक्टिव्ह फिक्सला एक फोन येतो आणि कळतं की ज्यानं खरोखर बँक रॉबरी केलेली आहे तो सापडलेला आहे आणि बाय मिस्टेकली आपण काय केलेलं आहे, फॉगला अरेस्ट केलेलं आहे. आता जेव्हा हे कळतं तेव्हा ते तुरुंगाचा दार जे आहे ते उघडतो. आता मात्र पूर्ण प्रवासभर हैराण करून ठेवलेल्या या फिक्सला फॉग एक जोराचा मुक्का त्याच्या नाकावरती मारतो आणि तिथून पळ काढतो. आता हे सगळेजण पळत पळत त्या लिव्हरपूलच्या स्टेशनवरती येतात. पण अनफॉर्च्युनेटली तिथली जी लास्टची ट्रेन असते ती निघून गेलेली असते. पण आता आपण बघतो की एक अशी ट्रेन असते अवेलेबल त्या ठिकाणी, जी एक्सप्रेस ट्रेन असते, जी या ट्रेनला फॉलो करू शकत असते. आता ती पुढच्या 15 मिनिटात लागणार असते. पण या फॉगचं दुर्दैव असं की ती ट्रेन आजच्या दिवशी पाऊण तास उशिरा येणार होती. आता मात्र या ठिकाणी फॉगला खूप दुःख होतं की आपण काय करणार, पाऊण तास लेट जाणार म्हणजे आपल्याला 6 तास जायला लागणार आहेत आणि तेवढ्या वेळेमध्ये आपण काय करू शकणार नाही आहेत, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत म्हणजे रिफॉर्म क्लबपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आपण पैज हारलेली असणार आहे. आता इथं जेव्हा ती ट्रेन मिस होते तेव्हा त्याला तिथंच कळालेलं आहे की ट्रेन जी आहे ती मिस झालेली आहे म्हणजे आपण पैज हारलेलो आहे. त्याच्यामुळे ते तिघंही निराश होतात, हताश होतात आणि त्या ट्रेनमध्ये बसून परत लंडनला येतात. आल्यानंतर मात्र होतं काय की जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्याला एक गिल्ट असतं. त्याला पैज हारलेल्याचं दुःख नसतं, पैसे गेलेल्याचंही नाही आहे, इवन त्याची बदनामी झाली, लोक त्याला काय म्हणतील याची सुद्धा त्याला भीती नाही आहे. पण त्याला वाईट वाटतंय की त्यानं या सगळ्यामध्ये ऑडाला स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊन आलेला होता, पण आता त्याला रस्त्यावरती राहायला लागणार होतं आणि या त्या इनडायरेक्टली ऑडाला सुद्धा काय करायला लागणार होत्या, सहन करायला लागणार होत्या. आणि याबद्दल त्याला गिल्ट वाटून त्याने काही वेळ स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं. आता या सगळ्यामध्ये जी ऑदा आहे ती खूप समजूतदार आहे, समंजस आहे. तिला सिच्युएशन माहिती आहे
की हे काही जाणून बुजून कुणी केलेलं नाही आहे. तेव्हा ती तो गैरसमज दूर करण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये जाते. आता या दरम्यान आपला जो पासपेट आउट आहे, त्याचा जो सर्वंट आहे तो मात्र सावलीसारखा आपल्या मालकावरती लक्ष ठेवून आहे. कारण त्याला असं भीती वाटते की आपल्या मालकाने आजपर्यंत कुठलीच पैज किंवा कोणतं संशोधन, रिसर्च आपल्या मालकाचं वेस्ट गेलेलं नाही आहे आणि आता मात्र त्याला हार पत्करावी लागलेली आहे. त्यामुळे ते काहीतरी करून घेतील म्हणून तो त्या दरवाजाच्या बाहेरच की होलमधून परत परत डोकावत असतो. आता जेव्हा ऑदा त्याच्या रूममध्ये जाते फॉगच्या, तरी ती फॉगला कन्फेस करते की मला काहीच तक्रार नाही आहे तुमच्याबद्दल. तेव्हा फॉग तिला सांगतो की माझ्यामुळे आता तुलाही दुःखात राहावं लागणार, अडचणीत राहावं लागणार, तडजोड करून राहावं लागणार. तेव्हा ती त्याला तिथं कन्फेस करते, तिचं त्याच्यावरती असणाऱ्या प्रेमाची कबुली ती तिथं त्याला देते. त्याला ऐकून खूप बरं वाटतं. म्हणजे त्याला त्याच्या मनात असतं तिच्याबद्दल प्रेम, पण तो पूर्ण प्रवासभर दाखवून देऊ शकत नाही. आता मात्र ती त्याला सांगते की मी काही झालं तरी तुझ्यासोबत आहे, मी काही तुझी साथ सोडणार नाही. मग त्या दोघांचंही ठरतं की आपण काय करायचं, ताबडतोब लग्न करायचं. मग ते सांगतात की आपण काय करायचं, दुसऱ्या दिवशी संडे आहे, तर आपण काय करूयात, या ठिकाणी चर्चमध्ये जायचं आहे आणि आपण लग्न करायचं. आता या ठिकाणी ते पासपेट आउटला सांगतात की तू जा आणि काय कर, या ठिकाणी चर्चमध्ये जाऊन या ठिकाणी पाद्रीला सांगून ये आणि आमच्या लग्नाची जी काही तयारी आहे ती करायला सांग. जेव्हा हा पासपेट आउट बाहेर जातो आणि तो या ठिकाणी चर्चमध्ये गेल्यानंतर तिथं त्याला समजतं की या ठिकाणी आपण ज्या दिवशी म्हणजे लग्न ठरवलेलं आहे त्या तारखेला ॲक्च्युली दिवसच नाही आहे. म्हणजे तो दिवस तो नाहीच आहे ज्या दिवशी आपण लग्न करायचं ठरवलेलं आपल्या मालकाने. म्हणजे ही जी तारीख आहे ती तारीख ही नाही आहे. आपण जे आलेलो आहोत ते पैज हारलेल्याच्या दिवशी नाही, तर आपण आधीच 24 तास आधीच काय केलेलं आहे, पोहोचलेलो आहेत आपल्या डेस्टिनेशनला. म्हणजे पैज हारलेलो नाही आपण, तर पैज जिंकलेली आहे. जसं पासपेट आउटला कळतं तसं तो धावत पळत काय करतो, कॅबनी घरी येतो आणि आपल्या मालकाला अगदी ओढतच त्या कॅबमध्ये बसवतो आणि रिफॉर्म क्लब गाठतो. आता मात्र रिफॉर्म क्लबवरती खूप गर्दी असते. तिथं शहरातील इतर लोकंसुद्धा हजर झालेले असतात. कारण फॉगची नामुष्की बघण्यासाठी आणि फॉग पैज हारणार या गोष्टीची जी काही या गोष्टीबद्दल जो काही सगळी गंमत होणार आहे ती बघण्यासाठी, मजा बघण्यासाठी लोकंसुद्धा आलेले आहेत. मग आता रिफॉर्म क्लबवरती जोरदार चर्चा सुरू आहे की मला खात्री आहे की तो पैज हारणार, असं कोणीतरी म्हणतं. पण त्यांच्यातलाच एक हुशार असतो, तो म्हणतो की नाही, मला मात्र या फॉगवरती अजिबात विश्वास नाही, कारण तो कोणत्याही क्षणी हजर होऊ शकतो. त्यानंतर एक व्यक्ती आत्मविश्वासानं म्हणते की नाही, मी कालच लिव्हरपूलची लिस्ट चेक केली, त्यामध्ये मला त्याचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये तो आलेलाच नाही आहे, म्हणजे तो उशिरा आलेला आहे असं कळालेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी त्याचं इथं येणं, इथं पोहोचणं हे काही एवढ्याच शक्य नाही. आणि आता जरी तो लिव्हरपूलला पोहोचलेला असेल तरीसुद्धा तो इथंपर्यंत येईपर्यंत तो काय होणार आहे, पैजेची जी काही मुदत आहे ती संपणार आहे आणि तो पैज हारलेला असणार आहे. जेव्हा त्यांची ही जोरदार चर्चा सुरू असते तेव्हा त्यांच्यामध्ये काउंटडाऊन सुरू होतं की चला 10, 9, 8, 7 असं काउंटडाऊन सुरू होता क्षणी त्या ठिकाणी दरवाजावरती फॉग येतो, हिअर आय एम असं म्हणतो. हे ऐकल्यानंतर मात्र त्या रिफॉर्म क्लबवरती असणाऱ्या सगळ्याच लोकांचे चेहरे पडतात आणि एकच हुर्रे बाहेर होतो. कारण लोकांना आत्मविश्वास असतो की हा जो आपला हिरो आहे त्यानं काय केलेली आहे, पैज जिंकलेली आहे. पण आता हे झालं कसं, शक्य आहे का? कारण त्याला जे वाटत होतं, कोणाला आपल्या फॉगनी जे काही टाइम टेबल तयार केलेलं होतं त्या टाइम टेबलनुसार तो बरोबर 79व्या दिवशी लिव्हरपूलला पोहोचणार होता आणि तिथून लंडनला पोहोचेपर्यंत बरोबर 80 दिवस होणार होते. पण नेमकं झालं वेगळंच. लिव्हरपूलला आल्यानंतर त्याची ट्रेन मिस झाली, कारण त्याला तिथंच अरेस्ट केलं गेलं, बरोबर. आणि मग तो जो काही 18th डे होता त्या दिवशी तो तिथं पोहोचलाच नाही, म्हणजे त्यानं पैज हारलेलीच होती असं त्याला वाटत होतं. पण ॲक्च्युअलमध्ये एक दिवस त्याला जास्तीचा मिळालेला होता. कारण मुळातच फॉग जो होता तो खूप हुशार होता. फिजिक्समध्ये
जे ज्ञान आहे त्याचा वापर त्यांनी केला. त्यांनी जो काही प्रवास त्यांनी सुरू केला, त्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांनी एक गोष्ट केली होती, की त्याचे सगळे जे प्रवास होते ते ईस्ट साईड करून सुरू केले होते, म्हणजे पूर्वेकडून. त्यामुळं तो प्रवास करत असताना प्रत्येक दिवशी त्याला जे मिळालेले मिनिटं होती, ती प्रत्येकी 20-20 मिनिटं त्याला एक्स्ट्रा मिळालेली होती. आता या 20 मिनिटांचा अख्खा एक 24 तासाचा दिवस त्याला एक्स्ट्रा मिळाला आणि हे त्याच्यात नकळतच त्याला तो म्हणजे एक बोनस मिळून गेलेला होता. आता हे खरं तर त्याचा अभ्यास, त्याची हुशारी या ठिकाणी त्याला उपयोगी पडलेली होती आणि अशा प्रकारे त्यानं ही पैज काय केलेली होती, जिंकलेली होती. आता ही नॉव्हेल जेव्हा प्रत्यक्षात आपण वाचतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की लेखकाने किती छान पद्धतीने म्हणजे जे आपण म्हणतो ॲडव्हेंचर आणि ज्ञान या दोन्हींचाही वापर या ठिकाणी केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ छान पद्धतीने समजलेला असेल. मी मध्ये जे काही नोट्स कॅरेक्टरिस्टिकचे दिलेले आहेत, जे टाईम टेबल तुम्हाला या ठिकाणी त्या पूर्ण 80 डेजचा जो काही टूर आहे त्याच्याबद्दलचा दिलेला आहे, तो छान लिहून काढा. जर तुम्हाला काही अडचणी असतील, जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल, खूप कष्ट घ्यावे लागले त्या व्हिडिओसाठी, त्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इंग्रजी संदर्भातले असणारे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. 12वीच्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परत एकदा ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.